श्री स्वामी समर्थ. 14 जानेवारी 2026 रोजी येत असलेली मकर संक्रांत ही 23 वर्षांनी एका अत्यंत दुर्मिळ योगायोगाने येत आहे. या शुभ दिनी दानाला अत्यंत महत्त्व दिले आहे. या दिवशी विशेष करून तिळाचे दान केले जाते. त्यामुळेच आपण एकमेकांना तिळगुळ देतो. 2026 ची मकर संक्रांत नेमकी कशावर येत आहे, तिचं वाहन काय आहे, वस्त्र कोणते आहे, त्याचबरोबर ती काय संकेत घेऊन येत आहे, चला तर जाणून घेऊ. हिंदू पंचांगानुसार सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे यालाच मकर संक्रांती असे म्हणतात. हा काळ अत्यंत शुभ, फलदायी आणि पुण्यकाळ मानला जातो. बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:13 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि या पुण्यकाळाची समाप्ती सायंकाळी 5:45 होणार आहे. म्हणजेच 2 तास आणि 32 मिनिटांचा कालावधी पुण्यकाळ असणार आहे. या पुण्यकाळात आपण शुभ कार्य करू शकता. तब्बल 23 वर्षांनी षटतिला एकादशी आणि मकर संक्रांती एकाच दिवशी आल्यानं या दिवसाचं महत्त्व कैक पटीने वाढलं आहे. आता ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वर्षी संक्रांत देवीचे वाहन, वस्त्र, दिशा आणि हातातील वस्तू ह्या बदलत असतात. त्यावरून वर्षभराचे फळ सांगितले जाते. यावर्षी संक्रांत देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा धारण केलेली आहे. वयाने कुमारिका असून बसलेल्या अवस्थेत आहे. हातात जाईचे फूल घेतलेले आहे व पायस भक्षण करत आहे. त्याचबरोबर पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. ईशान्येकडे पाहत आहे. वार बुधवार आणि अनुराधा नक्षत्र आहे. त्याचबरोबर गंधद्रव्य कुंकुम आहे. चांदीचे भोजनपात्र आहे. संक्रांतीच्या या स्वरूपावरून काही संकेत मिळतात, जसे की ही संक्रांत सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगली राहील. वस्तूच्या किमती सामान्य राहतील. लोकांना आरोग्य लाभ मिळेल. विविध राष्ट्रांमधील संबंध सलोख्याचे राहतील. अन्नधान्याच्या साठ्यात वाढ होईल. संक्रांत देवीने जे वस्त्र धारण केले आहे त्या रंगाचे वस्त्र आपण धारण करू नये अशी देखील मान्यता आहे. देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे म्हणून आपण पिवळे वस्त्र घालू नये. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळावे. या पुण्यकाळात सुवासिनी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून तिळगुळ वाटून वाण द्यावेत. संक्रांतीच्या दिवशी दानाला महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने पापाचा क्षय होतो अशी देखील मान्यता आहे. त्याचबरोबर धन आणि आरोग्य यात नक्कीच वृद्धी होते. दानामध्ये आपल्या ऐपतीप्रमाणे आपण दान करावे. त्यामध्ये तीळ, गूळ, नवीन भांडे, वस्त्रे, सोने यांचे आपण दान करू शकतो. त्याचबरोबर गाय दान करण्याचा प्रघात आहे आणि हे शक्य नसेल तर आपण गोशाळे दान करू शकतो. दान करताना ते गरजवंतापर्यंत पोहोचेल याचा नक्की विचार करा. आणि हो, हा जो या वर्षीचा पहिला सण आहे मकर संक्रांतीचा, तो खूप आनंदाने साजरा करा. त्यासाठी तुम्हा सर्वांना मनापासून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.